बातमी नवी मुंबईची. नवी मुंबईच्या सिडकोच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून गाण्यांची मैफिल रंगलेली आहे. माईकवर गाणी गात असल्याचा व्हिडिओतून समोर आलाय. लाखो नागरिक आपल्या समस्या घेऊन सिडको कार्यालयात जातात, पण अधिकारी कर्मचारी गाणी गाण्यात धुंद आहेत. हे धक्कादायक आहे. आकांक्षा, काय घडतंय नेमकं सिडकोमध्ये? खरं तर ही कार्यालयीन वेळ आहे, काम करण्याची वेळ आहे. गाण्याच्या मैफिली सजवल्या जात आहेत. कामं कमी आहेत की कामांकडे दुर्लक्ष आहे? सिडकोच्या कार्यालयातून हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी लोक आपल्या कामासाठी जातात, आपल्या समस्या घेऊन जातात, त्याच ठिकाणी गाण्यांची मैफिल रंगत आहे आणि खरं तर सर्वच ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे. आपण सध्या आहोत सिडकोच्या कार्यालयाबाहेरून. आपण हे समोरचं तुम्ही दृश्य पाहू शकता की हा जी सिडकोची संपूर्ण कार्यालय या ठिकाणी पाहायला गेलात तर नेहमीच विविध कामकाज चालतो, या ठिकाणी समस्या चालतात. मात्र सिडकोच्या अकाउंटंट विभागामध्ये एक गाण्यांची मैफिल रंगत असल्याचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे का हा काल दुपारचा व्हिडिओ आहे. पाहायला गेलं तर जो एक व्यक्ती तो त्या व्हिडिओमध्ये गाणं गात आहे आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर जे बाकीचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यावर आनंद त्या मैफिलचा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहायला गेलं तर नेहमीच सिडको हा एक मोठा कार्यालय आहे. त्यामध्ये नेहमीच सर्वच विभागातील जे लोक समस्या घेऊन जात असतात. मात्र हा व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण संताप सध्या व्यक्त केलेला आहे. आपण अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला की नेमका हा व्हिडिओ का आहे, नेमका प्रकार का आहे, कशासाठी गाण्यांची मैफिल त्या ठिकाणी रंगत होती. मात्र या संदर्भाची माहिती आपल्याला सध्या तरी मिळालेली नाहीये. आकांक्षा, या कर्मचाऱ्याचं नेमकं काय नाव आहे? ही कर्मचारी अकाउंट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे असं कळतंय. किती वर्षांपासून कार्यरत आहे? काय इथं गाण्याची मैफिल सजलेली होती? या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळतीये का? काल दुपारचा जर व्हिडिओ असेल तर काल गुरुवारचा दिवस होता, कामकाजाचा दिवस होता. अशी काही शासकीय रजा, विशेष रजा, सांगीतिक कार्यक्रमांकरता काही मधली सुट्टी वगैरे या सिडकोच्या कार्यालयात जाहीर करण्यात आलेली होती का, की जेणेकरून संगीताची मैफिल सजवावी समस्यांकडे दुर्लक्ष करून? नक्कीच जर आपण जो व्हिडिओ आहे तो पाहिला तर त्या ठिकाणी जे जे मागचा बॅकग्राऊंड दिसत आहे तो कुठेतरी अकाउंट डिपार्टमेंटचा आहे. आणि पाहायला गेलं तर जो व्यक्तीने आपल्याला व्हिडिओचं सांगितलेलं आहे किंवा सोशल मीडियावर जो व्हायरल होतोय त्यामध्ये पाहायला मिळतंय की जर कालची ही घटना आहे तर मग गुरुवारचा दिवस होता आणि कामाचा दिवस आहे. त्यामुळे या कामकाजामध्ये जर अशा गाण्यांची मैफिल सिडकोच्या कार्यालयामध्ये रंगत असतील तर सर्वसामान्यांनी आपल्या समस्या घेऊन जायचा कुठे, हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. त्यासोबत आपण पाहायला गेलं तर नेमका हा कर्मचारी कोण आहे किंवा त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काय चालू होतं किंवा काही कार्यक्रम होता का, त्या अनुषंगाने ही मैफिल सुरू होती का, या संदर्भात आपण विचारपूस केली. मात्र यावर कोणीही बोलायला नकार दिलेला आहे सध्या तरी. अगदी. आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. आता कार्यालयीन वेळेत मैफिल सजवणाऱ्या या कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.